आम्हाला काही गरज नाही। परमेश्वराची इच्छा आहे की जो व्यक्ती देवानं निवडलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रार्थना धार्मिक प्रार्थना असतात आणि त्या स्वर्गात पोहोचवतात। आणि जो व्यक्ती एकमेकांसाठी प्रार्थना करतो, चाहे मी करू नाही तर तुम्ही प्रार्थना करा एक दुसऱ्यांसाठी, तुमच्याही प्रार्थनेच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात। म्हणा आमेन। बदल घडतो घरामध्ये, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये चमत्कार घडतो। मग स्वर्गामध्ये किती आनंद होत असेल की त्या सेवकाचा, सेविकेचा, लेकराचा देव उपयोग करू लागलेला आहे। पण मंडळीमध्ये काही लोक असतात की त्या ठिकाणी ते जळत असतात एक दुसऱ्यावर आणि त्यांना हे आवडत नाही। माझ्या पाठीमागून व्यक्ती निघाला आणि तो वर्शिप करायला लागला, पुन्हा सांगेल आराधना करायला लागला, गाणे गायला लागला, वाजवायला लागला, देवाचं वचन सांगायला लागला, देव त्याला उपयोगात आणायला लागला, देव त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार करायला लागला, जीवन लोकांचे बदलायला लागला। काही काही लोकांना हे आवडत नाही, म्हणून त्यांना काय करतात ते तोंड त्यांचं उतरून जातं आणि हे लोक जो व्यक्तीचा देव उपयोग करून घेतो त्या व्यक्तीच्या विरोधात उभे राहतात। कळतंय का तुम्हाला? येशू प्रभू की। तर मी कोणासाठी उभा आहे? प्रभूसाठी उभा आहे। प्रभू माझा उपयोग करत आहे। तुम्ही कोणासाठी उभा आहात? प्रभूसाठी उभा आहात आणि प्रभू तुमचा काय करत आहे? उपयोग करत आहे। तर आपल्या मंडळींमधून, ख्रिस्ताच्या मंडळीमधून वरखेडमध्ये जेवढे लोक येत आहेत त्यांनी अशी रुसवा आणि फुगवा फुगवी करू नये। तुला त्या बहिणीचा उपयोग करत असाल तर तुम्ही तिच्यासाठी अजून प्रार्थना करा आणि त्यानंतर म्हणा की प्रभू माझा पण उपयोग, मला पण वापर प्रभू। तिला जे सामर्थ्य दिलंय, तिला जे प्रगटीकरणाचं दान दिलं आहे ते मला पण दे, किंवा मला तुला जे काही द्यायचं आहे त्या पद्धतीने मला तुझ्या गौरवासाठी वापर। अशी आपण प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। आणि मग 10व्या वचनामध्ये आपण वचन वाचतो आणि या वचनामध्ये फार रहस्यमय गोष्टी लिहिलेल्या आहेत। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मोशे हा देवाचा निवडलेला पात्र आहे, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे। अहरोनाची काठी